महाविकास आघाडी ही स्थापन झाली, पण त्यांनी कधीही कॉमन मिनिमम प्रोग्राम असलेला मॅनिफेस्टो सादर केला नाही. काँग्रेसचं संघटना बांधणीचं काम कुठे आहे? ते सगळे म्हणतात RSSची संघटना आहे. खरं आहे, RSSने बूथ मॅनेजमेंट केले, खरं आहे. मग तुम्ही का नाही केली? काँग्रेसची भीती वाटते का प्रादेशिक पक्षांना? एकूण एक पक्ष म्हणजे ओमर अब्दुल्लाचा नॅशनल कॉन्फरन्स असेल, ममता बॅनर्जीचा पक्ष असेल किंवा कोणताही पक्ष, त्यांचा अजूनही जरी सत्तेत भाजप आहे म्हणून त्यांचा शत्रू भाजप असला तरी अंतर्गत राजकारणात काँग्रेस हाच त्यांचा मुख्य शत्रू आहे. महाविकास आघाडी नैसर्गिक युती नाही, त्याचप्रमाणे महायुती पण नैसर्गिक नाही. महायुतीमध्ये आत्ता चाललेला जो बाय प्रॉक्सी संघर्ष आहे पडद्याच्या मागे, तो कमालीचा तीव्र आहे. मोदींचा ऑरा, मोदींची दहशत आणि मोदींची मुख्य सत्ता ह्याच्यामुळे ते आत्ता एकत्र आहेत. ज्या क्षणाला ती मोदींची दहशत किंवा मोदींची सत्ता नसेल त्या क्षणाला भाजप खिळखिळी व्हायला लागेल. नमस्कार, मी रोहित हरीप. द पॉलिटिक्समध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि निकालानंतर महायुतीच्या विजयाचं कवित्व जवळपास 2 महिने सुरू आहे. हे कवित्व जर का संपलं असेल तर आजूबाजूला आपण महाराष्ट्राच्या राजकारणात बघायला हवं. आणि जेव्हा महाराष्ट्र राजकारणात आपण बघतो तेव्हा आपली एक गोष्ट समजायला हवी, ते म्हणजे लोकशाहीमध्ये जेवढा सत्ताधारी पक्ष महत्त्वाचा असतो तेवढाच महत्त्वाचा असतो तो म्हणजे विरोधी पक्ष. विरोधी पक्ष एका वेळेला 2 आघाड्यांवरती लढत असतो. पहिली आघाडी म्हणजे सरकार विरोधी काम करताना सरकार विरोधात एक जनमत तयार करायचं आणि सरकारला सतत एक प्रकारे धाऱ्यावर धरण्याचं काम, महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर असते. आणि दुसरीकडे याच जनमताचं रूपांतर पुढच्या 5 वर्षांनंतर जेव्हा पुन्हा संधी मिळते तेव्हा सत्ताधारी बनण्यामध्ये करण्याची जबाबदारी ही विरोधी पक्षाकडे असते. या विरोधी पक्षाची आज महाराष्ट्रात स्थिती काय आहे? विरोधी पक्ष सक्षम आहे का? भाजप विरोधात तयार झालेली महाविकास आघाडी ही महाराष्ट्रात यशस्वी झालेली आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत महाराष्ट्रातले ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे द पॉलिटिक्समध्ये. महाराष्ट्रातल्या जवळपास 4 दशकांचा जो काही राजकीय आणि सामाजिक इतिहास आहे तो तुमच्या नजरेखालून गेलेला आहे. आणि महाविकास आघाडीचा हा जो प्रयोग होता तो ह्याच्या आधी महाराष्ट्रात फारसा यशस्वी झालेला नव्हता. पण 2019ला महाविकास आघाडीचा प्रयोग झाला आणि महाराष्ट्रात सत्तांतर झालं. सुरुवातीला भाजप विरोधी एक पर्याय, एक सक्षम पर्याय म्हणून महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि महाविकास आघाडी सत्तेत आली. 5 वर्षांनंतर आता पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलं आहे. आणि असं असताना सर, तुम्हाला काय वाटतं, महाविकास आघाडीचा प्रयोग जो होता तो कितपत यशस्वी झाला आहे? महाविकास आघाडीचा प्रयोग मतदानाच्या दृष्टिकोनातून पाहाल तर 2024च्या विधानसभा निवडणुकीत तो यशस्वी झाला नाही हे उघड आहे. ते कोणी सांगायची गरज नाही, त्याचं विश्लेषणही करायची गरज नाही. मुख्य मुद्दा आहे की त्यांचा तसा प्रभाव पडला नाही. आता त्याच्या पाठीमागे काय कारणं आहेत किंवा कशामुळे घडलं किंवा याच्यापुढे काय होणार हे प्रश्न तुमच्या प्रश्नात अनुषंगाने येतात. तर तो मुद्दा लक्षात घेताना आपण पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की महाविकास आघाडी ही स्थापन झाली, पण त्यांनी कधीही तशा अर्थाने ज्याला कॉमन मिनिमम प्रोग्राम म्हणतात तसा कॉमन मिनिमम प्रोग्राम घेतला नाही. काय काही गोष्टी घेतल्या, शेतकऱ्यांचा प्रश्न वगैरे, पण ज्याला एक कॉमन मिनिमम प्रोग्राम असलेला मॅनिफेस्टो अशा प्रकारे की त्यांनी तो सादर केला नाही. त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये कॉमन आयडिओलॉजिकल ग्राउंडसुद्धा नव्हतं. आणि ह्यातले सगळे पक्ष जे आहेत म्हणजे महाविकास आघाडीमधले मुख्यतः काँग्रेसच्या व्यतिरिक्त 2 पक्ष, त्यांचं आत्तापर्यंतचं राजकारण अँटी काँग्रेसिझम हा त्यांच्या एकूण राजकारणाचा पाया होता. समाजवादी त्यातलेच, कम्युनिस्ट त्यातलेच, शिवसेना त्यातलीच. त्यामुळे शेकापत त्यातलं बेसिकली त्यांची विचारसरणी काय विचारशील तर अँटी काँग्रेसिझम. काँग्रेसचं असं काही नव्हतं. काँग्रेसची विचारसरणी जवळजवळ गेले 150 वर्ष असं म्हणूया आपण, 1885 पासून थोडे थोडे बदल होत गेले तरी मूलभूत भूमिका काँग्रेसची तीच राहिलेली आहे. पंतप्रधान बदलले, हे सत्तेत नव्हतेच 1885 ते 1947. 47 नंतर काही वेळा ते विरोधातच होते, दिल्लीत काय किंवा महाराष्ट्रात काय. तरी विचारसरणीचा ढाचा काँग्रेसचा तोच आहे. म्हणजे सर्वसमावेशकता, कोणतंही केवळ जात किंवा वर्ग किंवा धर्म याच्यावरती राजकारण करायचं नाही, हे त्यांचं सर्वसमावेशकतेचं वैशिष्ट्य आहे. त्याचंच खरं नाव भारतात सेक्युलरिझम हे आहे. त्याच्यानंतर लोकशाही, उदारमतवाद ही मुख्यतः त्यांची धाटणी आहे. ती त्यांनी अजूनही सोडलेली नाही. आणीबाणीचा लोक उल्लेख करतात,
परंतु आणीबाणीमध्ये सुद्धा ही विचारसरणी बदलली नाही. आणीबाणीचा व्यवहार काही प्रमाणामध्ये या विचारसरणी नव्हे पक्षाला अडचणीचा ठरला. महाविकास आघाडीला अशा अर्थाने महाविकास आघाडीतल्या पक्षांना म्हणजे शिवसेनेला आपण उदारमतवादी म्हणू शकत नाही, म्हणजे त्यांची परंपरा पाहता. सेक्युलर म्हणू शकत नाही त्यांची परंपरा पाहता. शरद पवारांचा जो पक्ष होता त्यांनी काँग्रेस पक्षातनंच बाहेर पडून स्वतःचा घरोबा वेगळा निर्माण केला होता आणि त्यावेळेस त्यांनी विचारसरणी बदलली नाही, फक्त पक्ष बदलला. आता त्याच्यामुळे एकूण पक्षाची जी धाटणी असते काँग्रेस पक्षाची तिला फटका बसला आणि अशा वेळेला महाविकास आघाडीमध्ये ते परत आले एका अर्थाने काँग्रेसबरोबर आणि शिवसेना फुटल्यानंतर उद्धवबरोबर आली. उद्धवचं वैशिष्ट्य आहे की उद्धवनी जुनी शिवसेना म्हणून जी काही एक प्रतिमा लोकांच्या मनात होती ती दूर केली. उदाहरणार्थ उद्धव कधी मुसलमान विरोधी उग्र भाषा वापरत नसे. तो कायम अप्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्षपणे सेक्युलरिझमची भाषा बोलत होता. उदारमतवाद तो सांगत होता आणि मुख्यतः मुंबईपुरतं सांगायचं तर तो मुंबईकर स्वतःला म्हणवायचा. शिवसेना असली तरी पण मुंबईकर, महाराष्ट्र हा अनुषंगाने. आता हे मुंबईकर महाराष्ट्राचं उद्धवचं राजकारण हे उदार राजकारण होतं. अशा ओव्हरऑल राजकारणाच्या दृष्टिकोनातनं शरद पवारचा NCP आणि उद्धव सेना आणि काँग्रेस एकत्र आले. पण ह्याचा अर्थ त्यांनी असं ठरवून की आता आम्ही असा उदारमतवादाचा फॉर्म्युला देत आहोत असं केलेलं नाही. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये नाही म्हटलं तरी अशा अनेक पातळ्या होत्या की ज्या पातळ्यांवरती त्याला फूट नाही पडली तरी पूर्ण एकी होऊ शकणार नाही. तसंच झालं. हां, पण मग या तुमच्या मुद्द्याच्या अनुषंगाने पुढचा प्रश्न असा निर्माण होतो की जेव्हा जेव्हा विरोधी पक्ष म्हणून महाराष्ट्रात बघितलं जातं तेव्हा आत्ताच्या घडीला ती जबाबदारी अर्थातच महाविकास आघाडीकडे आहे. आणि जेव्हा महाविकास आघाडीकडे विरोधी पक्ष म्हणून बघितलं जातं तेव्हा विरोधी पक्षाची भूमिका असते सरकारला धारेवर धरायचं. पण जेव्हा महाराष्ट्रात आपण महाविकास आघाडीकडे बघतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय येतं तर अंतर्गत गटबाजी, त्यांच्यातले वाद, मग कधी नाना पटोले असतील, संजय राऊत असतील किंवा मग या पराभवानंतर त्यांची एकही बैठक न होणं आणि हे राज्य पातळीवरती झालं. परवा सामनात जो अग्रलेख आला होता त्यामध्ये देखील काँग्रेसवरती दोषारोप करण्यात आले होते संजय राऊतांकडनं. तर मग महाविकास आघाडीची स्थापना जी होती ती खरंच भाजपाला पर्याय म्हणून केली गेली होती का सत्ता स्थापन करायची होती म्हणून ती एक राजकीय सोय होती? भाजपला पर्याय आणि सत्ता स्थापण्यासाठी सोयीचं होईल म्हणून. म्हणजे समजा महाविकास आघाडी निवडून आली असती तर हे तणाव कमी झाले असते असं नाही. कारण कोणाला किती जागा मिळतील याच्यावरतीच मुख्यमंत्रीपदाचा मुख्य मुद्दा आला असता. त्यामुळे तणाव राहिले असते, तंटे राहिले असते, मतभेद राहिले असते आणि ते असेच बॉर्डरला राहिले असते. आज फुटतायत का उद्या फुटतायत. पण भाजपला दूर ठेवायचं किंवा भाजप एकनाथ शिंदेच्या आघाडीला दूर ठेवायचं अजित पवार सकट एवढ्यापुरतंच त्यांचं एकमत झालं असतं. परंतु राज्यावर आले असते तर महाविकास आघाडी एकदम स्मूथली गोडगोड चालली असती असा भ्रम मलाही नाही आणि मला वाटतं त्यांनाही नसावा. आता काँग्रेसच्या अंतर्गत जे आहे मतभेद ते मतभेद नवे नाही आहेत. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला माहिती आहे बाळासाहेब थोरात होते, पटोले स्वतः होते, हे सगळं वातावरण होतंच. म्हणजे काँग्रेस पक्षामध्ये साधारणपणे असं मी म्हणेन 1998-99 नंतर किंवा 2004 नंतर जी काही थोडीफार गटबाजी कमी झाली ती फक्त सोनिया गांधींच्या काळात. म्हणजे सोनिया गांधींचं नेतृत्व होतं त्यावेळेला. ते सुद्धा केव्हा 2004 नंतर. 1998ला सोनिया गांधी अध्यक्षपदी आल्या म्हणजे 99 धरायचं आणि ते 2004 पर्यंत तोपर्यंत काँग्रेसमध्ये होती दुफडी. पण त्यांना माहिती होतं आपण खूप क्षीण आहोत, आपण काही करू शकणार नाही. त्यामुळे राष्ट्रीय केंद्रीय नेतृत्वावर प्रश्न उपस्थित झाला नाही 98 ते 2004. मध्ये 99 साली तो शरद पवारांनी उपस्थित केला आणि ते बाहेर पडले. पण तरी उर्वरित पक्ष तसाच राहिला. 2009 नंतर मनमोहन सिंगच्या दुसऱ्या टर्म नंतर हळूहळू पक्षात गटबाजी दिसायला लागली. ती प्रामुख्याने राहुल गांधी राजकारणात आल्यावर. राहुल गांधींना व्यक्तिशः आणि राजकारणात काँग्रेस पक्षात सुद्धा विरोध होता, तेव्हाच विरोध होता. आणि म्हणून साधी गोष्ट लक्षात घे की राहुल गांधींनी ज्यावेळेला 2019मध्ये राजीनामा दिला अध्यक्षपदाचा, सर्वसाधारण जगभर प्रथा अशी आहे की समजा पंतप्रधानांनी राजीनामा दिला की संबंध कॅबिनेटने राजीनामा द्यायचा, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला की संबंध कॅबिनेटने द्यायचा, म्हणजे सरकारच जातं. पक्षामध्ये जेव्हा पक्षाध्यक्ष राजीनामा देतो तेव्हा CWC म्हणून जी ओळखली जाते काँग्रेस वर्किंग कमिटी, त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे आणि अध्यक्षांना किंवा पक्षाला सांगितलं पाहिजे आता तुम्ही नवीन अध्यक्ष नेमा आणि नवीन वर्किंग कमिटी नेमा.
किंवा अध्यक्षाला सांगितलं पाहिजे की आम्ही पण तुमच्याबरोबर राजीनामा देतोय, आपण संपूर्ण अध्यक्षापासून खालपर्यंत नवीन निवडणूक करूया. तसं झालंच नाही. राहुल गांधींनी राजीनामा दिला, ते म्हटले जा. म्हणजे वर्किंग कमिटीने त्यावेळेला भूमिका घ्यायला होती की पराभव झाला 2019 हा केवळ तुमच्यामुळे नाही, सगळा पक्ष आम्ही पण त्यात आहोत, त्यामुळे त्या पराभवाच्या बद्दलची शिक्षा म्हणा किंवा पराभवाच्या अनुषंगाने आम्हाला तर जबाबदारी आहे, आम्ही पण राजीनामा देतो. ते झालं नाही. तेव्हाच खरं लक्षात यायला पाहिजे होतं की या पक्षामध्ये आतनं खूप या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे बुडबुडे आहेत आणि ते कधीतरी असे स्फोटक होऊ शकतात. हे खरं तेव्हाच लक्षात आलं होतं. त्याच्यानंतर आस्था गायत आता साधं किती लोकांच्या लक्षात आलं मला माहीत नाही. महाराष्ट्रापुरतं जरा वेगळं होतं, पण तरी मी फिरलो यात्रेमध्ये राहुल गांधींच्या यात्रेमध्ये स्थानिक पातळीवरती स्थानिक पक्षांनी खूप पाठिंबा दिला. उदाहरणार्थ तामिळनाडूमध्ये स्टॅलिननी पूर्ण पाठिंबा दिला किंवा अगदी दिल्लीत सुद्धा आपने दिला. पण मुद्दा असा की काँग्रेस पक्षाचे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या फळीतले जे नेते होते ते तुला यात्रेत फारसे दिसले नाहीत. लोक चौथ्या पाचव्या पातळीवरचा कार्यकर्ता, काँग्रेसचे समर्थक आणि राहुल गांधी असं होतं. ते मधली नेत्यांची फळी जे म्हणतात ते नव्हती. जरी प्रत्यक्षात महाराष्ट्रात थोडं वेगळं होतं. महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब थोरात, अगदी अशोक चव्हाण सुद्धा, नाना पटोले सगळेजण खूप काम करत होते आणि त्यांची फळी महाराष्ट्रात होती, पण ते देशातलं चित्र नव्हतं. आणि ही फळी जरी महाराष्ट्रात दिसली तरी ह्या फळीचं ते राहुल गांधीच्या यात्रेपुरतीच ते एकजूट होते. यात्रा संपल्यानंतर त्या यात्रेतनं जे जनमत झालं ते कन्सॉलिडेट करण्यासाठी या नेत्यांनी काय केलं? पुढे काहीच नाही केलं. म्हणूनच अशी अवस्था आली की अशोक चव्हाणांनीच पक्ष सोडला किंवा बाळासाहेब थोरातांच्या भाच्यानीच पक्ष सोडला किंवा नाना पटोले हेच पक्षामधले टार्गेट झाले. याचं कारण त्यांनी यात्रेचं जे यश होतं, किंबहुना यात्रेचं यश नसतं पाठीमागे तर 240 जागांवरती भाजपला अडकवता आलं नसतं. त्याचा पाया भाजपच्या एका अर्थाने झालेल्या पराभवाचा पाया हा राहुल गांधींच्या यात्रेत आहे. पण मग ती यात्रा कन्सॉलिडेट करायला पाहिजे संघटना म्हणून. ते काही झालं नाही. संघटनेत बौद्धिक झाले नाहीत. संघटनेत अशा प्रकारे कशी बांधायची पुढची पिढी ह्याचंही काही झालं नाही. त्यामुळे पक्षात हे मतभेद होते, ते अजून काही काळ राहतील. आपण परत एकदा महाविकास आघाडीकडे येऊया की महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असं आत्ताच्या राजकीय परिस्थितीमध्ये चित्र आहे महाराष्ट्रामध्ये. महायुतीमध्ये अजित पवार जर का सोडले तर शिवसेना म्हणजे शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्याकडनं कायम असा दावा केला होता की आम्ही नैसर्गिक युती आहोत. मध्यंतरी फडणवीसांना विचारलो तेव्हा ते सुद्धा म्हणाले होते की अजित पवार सुद्धा आता आमच्या नैसर्गिक युतीत सहभागी होतील. वोट ट्रान्सफरचा मुद्दा आला तेव्हा. जशी शिवसेना आणि भाजप ही नैसर्गिक युती आहे आणि त्यांचा असा दावा आहे की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आमची ती नैसर्गिक युती आहे, म्हणजे आमच्या मतदारांना विचार नाही करावा लागत की भाजपला मतदान करायचं का शिवसेना, जिथं जो उमेदवार असतो तिथं आम्ही मतदान करतो. तशी महाविकास आघाडी ही नैसर्गिक युती आघाडी आहे का? महाविकास आघाडी नैसर्गिक युती नाही. त्याचप्रमाणे महायुती पण नैसर्गिक नाही. किंबहुना महायुती तेवढीच अनैसर्गिक आहे जेवढी महाविकास आघाडी आहे. आता महायुती फक्त सत्तेचा जो आहे भाग तेवढ्यापुरती महायुती आत्ता एकत्र आहे. अगदी साधं लोकांना पटणारं उदाहरण असं आहे की महायुतीमध्ये आत्ता चाललेला जो बाय प्रॉक्सी संघर्ष आहे पडद्याच्या मागे, तो कमालीचा तीव्र आहे. तो कमालीचा तीव्र आत्ता किती होऊ शकतोय संतोष देशमुख प्रकरणात बीडच्या दिसतंय, पण ते सोडून देऊया. आत्ता भारतीय जनता पक्षाचा दिल्लीपासून मुंबईपर्यंत प्रयत्न आहे की शिंदेंना मार्जिनलाइज करायचं, शिंदेंना मार्जिनमध्ये टाकायचं, शिंदेंना बाजूला करायचं. शिंदेंचा प्रयत्न असा आहे की पण अजित पवारांच्या पुढे होते सिद्ध करायचं. फडणवीसांचा प्रयत्न असा आहे की आपल्याला कोणाचं भविष्याचं आव्हान राहता कामा नये आणि त्याच्यात अजित आणि शिंदेंचं राहू शकेल कारण ते महायुतीत आहेत. म्हणून ते स्वतःचं महत्त्व वाढवायला शिंदे आणि अजित यांना दूर करायचा प्रयत्न करतायत. हे फार काळ टिकणारं नाही. महायुती सुद्धा अजिबात फार काळ टिकणार नाही. जर मोदी सिंहासनावर नसले कोणत्याही कारणाने तर ही महायुती अशा पद्धतीने टिकणं शक्य नाही. कारण अमित शहा किंवा योगी आदित्यनाथ यांना दिल्लीची भाजप सांभाळता येणार नाही. अजून त्यांना नड्डांच्या जागी अध्यक्ष नेमता येत नाहीये. त्याचं कारण त्यांच्या पक्षात सुद्धा खुद्द भाजपत, आता मी दिल्लीला राज्यसभेत असताना पाहिलंय, खुद्द भाजपमध्ये इतके तणाव आहेत आणि लोकांना वाटतं मोदी खूप लोकप्रिय आहेत, खूप लोकप्रिय असेल काही प्रमाणात, पण खुद्द भाजपमध्ये
मोदींना किती विरोध आहे हे मी डोळ्यांनी पाहिलंय, कानांनी ऐकलंय तिथे त्या लोकांच्या बरोबरच. आत्ता ते मोदींचा ऑरा, मोदींची दहशत आणि मोदींची मुख्य सत्ता ह्याच्यामुळे ते आत्ता एकत्र आहेत. ज्या क्षणाला ती मोदींची दहशत किंवा मोदींची सत्ता नसेल, म्हणजे व्यक्तिशः मोदी म्हणतोय मी, भाजप नाही, त्या क्षणाला भाजप खिळखिळी व्हायला लागेल. कारण तिथे नुसते एक एक लोक टपलेले आहेत. योगी आदित्यनाथ आहेत, अमित शहा आहेत, त्याच्यानंतर राजनाथ सिंग आहेत आणि आता तर फडणवीसही त्या रणांगणात उतरायच्या इच्छेने आहेत किंवा बेतात आहेत. या सगळ्यांमधला जो तणाव आहे, सत्तेचा तणाव आहे, तो विचारसरणीचा नाही आहे. हिंदुत्व हे घेतलेलं कव्हर आहे. हिंदुत्व ह्याचा एकमेव अर्थ मुस्लिम द्वेष, आणि मुस्लिम देशाचा एकमेव अर्थ मतासाठी ते देशाचं राजकारण केलं तर आपल्याला मतं मिळतात. त्याच्यात सुद्धा काही फार मोठं हिंदुत्वाचं तत्वज्ञान वाचून त्यांनी केलं असं नाही. याउलट राहुल गांधींनी उपनिषद, वेद सगळे वाचलेले आहेत आणि ते ज्यावेळेला राज्यसभेत किंवा लोकसभेत विचारायचे प्रश्न ते ह्या लोकांना काही माहिती नसायचं. भाजपच्या अनेक लोकांना वंदे मातरमचं पूर्ण एक कडवं म्हणता येत नाही. त्यामुळे त्यांचं हिंदुत्व हे पूर्णपणे बेगडी आहे. म्हणजे ते पूर्वी सेक्युलरिस्टांना शिडो सेक्युलर म्हणायचे, हे सगळे शिडो हिंदुत्ववादी आहेत. संपूर्ण भाजप, अगदी सगळे त्याच्यातले. त्याच्यामुळे त्यांनी जो सत्तेचा आविर्भाव आणलाय आणि प्रत्यक्ष सत्ता त्यांच्याकडे आहे, त्याच्यामुळे महायुती टिकून आहे. त्यामुळे महायुती ही नैसर्गिक युती आहे ह्याच्यावर मला अजिबात विश्वास नाही. एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांची जर नैसर्गिक युती असती तर रात्री 12ला इकडे भेटा, ड्रेस बदला, सुरतला जाऊ, मग गुवाहाटीला सरळ सरळ जायचं ना. आता एक उदाहरण देतो. ज्या वेळेला 1991 साली फुटला, भुजबळ बाहेर पडले, शिवसेनेत सगळ्यांच्या समोर पडले. त्याच्याही अगोदर ज्यावेळेला मधुकरराव चौधरी अध्यक्ष होते, त्यावेळेला जेव्हा पक्ष फुटला तेव्हा तिथे विधानसभेच्या हॉलमध्ये पक्ष फुटला. म्हणजे ते ओपनली सगळ्यांच्या समोर झालं की आम्ही आता या बाजूला जात आहोत. असं झालेलं नाही आत्ता. आत्ता सगळं गुपचूप गुपचूप झालं आहे. मग कोणती गोष्ट गुपचूप का करावी लागते? कारण त्यांना आत्मविश्वास नसतो म्हणून. त्यामुळे फडणवीस आणि शिंदे यांचा आत्मविश्वास कसा नव्हता हे शिंदेचं नाव जाहीर झालं त्यावेळेला आपण पाहिलेलं आहे. आत्ता फडणवीसांचं जाहीर झालं त्यावेळेला माहिती आहे. आत्ता खुद्द फडणवीसांना आणि भाजपला आपला आकडा, म्हणजे भाजपचा आकडा हा 70-80च्या पुढे जाणार नाही असं त्यांना वाटत होतं. तो 132 झाला. आता हे सगळं जे झालं आहे त्याचं कारण मीमांसा वेगळं आहे. परंतु ह्याच्यामुळे आत्ता त्यांची ती नैसर्गिक युती आहे, ती भाजपला स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी त्यांनी तो भ्रम पैदा केलेला आहे. उद्धव ठाकरेंनी आत्ता एक 15 दिवसापूर्वी घोषणा केली की ह्याच्यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ते 16वरती लढणार आहेत. आणि जेव्हा विधानसभा निवडणुकांचे निकाल आले त्या दिवसापासूनच शिवसेनेमध्ये अशी अस्वस्थता आहे की आता आपलं स्वबळ जे काय आहे ते एकदा आजमावून बघूया. या अनुषंगाने प्रश्न असा उपस्थित राहतो की काँग्रेस जेव्हा देशभरात आपण बघतो तेव्हा काँग्रेसला सगळे प्रादेशिक पक्ष मान्यता देतात की भाजपाला पर्याय म्हणून काँग्रेस देशात उभी राहू शकते एक राष्ट्रीय पक्ष म्हणून. पण जेव्हा विधानसभा निवडणुकांची किंवा राज्यस्तरावरच्या निवडणुकांची राजकारणाची वेळ येते तेव्हा सगळेच प्रादेशिक पक्ष काँग्रेसला बाजूला करतात. आता उदाहरण देत झालं तर आता दिल्लीमध्ये केजरीवालांनी सांगितलं की काँग्रेसबरोबर जाणार नाही. ममता बॅनर्जींनी पण तेच सांगितलेलं की तृणमूल आम्ही काय काँग्रेसबरोबर नेणार नाही, मलाच महाविकास इंडिया आघाडीचं त्यांनाच अध्यक्ष वगैरे व्हायचं होतं. नितीश कुमारांची पण तीच गत आहे. अगदी ओमर अब्दुल्लांनी सुद्धा आता सरकार काश्मीरमध्ये येताच भाजपशी जुळवून घ्यायचा सूर त्यांचा लागलेला दिसतोय. तर मग असं का होतं? काँग्रेसची भीती वाटते का प्रादेशिक पक्षांना? एकूण एक पक्ष म्हणजे ओमर अब्दुल्लाचा नॅशनल कॉन्फरन्स असेल, ममता बॅनर्जीचा पक्ष असेल किंवा कोणताही पक्ष, अगदी DMK सहित, हे सगळे बेसिकली अँटी काँग्रेस आहेत. मग ते प्रादेशिक असोत किंवा राष्ट्रीय असोत, ते सगळे कम्युनिस्टसुद्धा. बेसिक आयडिओलॉजी काय या पक्षांची? अँटी काँग्रेस आहे. ते ज्या ज्या वेळेला एकत्र आलेले आहेत ते त्या वेळेला त्या प्रसंगापुरते आलेले आहेत. काँग्रेसची विचारसरणी मानून ते कोणीही आलेले नाही आहेत. पण आता काँग्रेस मोठा पक्ष आहे, इतके वर्ष राज्य केलेलं आहे, त्यांचा बेस सगळ्या राज्यांमध्ये आहे. जरी ते हारले तरी असा जिल्हा मिळणार नाही संबंध देशामध्ये की जिथे काँग्रेस नाही आहे. अगदी तामिळनाडू जिथे बराच काळ ते 1967 पासून राज्यावर नाही आहेत, पण सगळीकडे काँग्रेस आहे. हा काँग्रेसचा जो दबदबा आहे, हा दबदबा त्यांना सगळ्यांना माहिती आहे. म्हणून ते जुळवून घेतात. त्यांना फक्त त्या तात्पुरत्या विजयापुरते ते निवडून घेतात. त्यांचा सगळ्यांचा अँटी काँग्रेसिझम इतका डीप आहे की तो जरा संधी मिळाली की उफाळून वर येतो. जसा परवा तो सामनामध्ये आला, त्या दिवशी तृणमूलमध्ये आला,
असे अनेक ठिकाणी तुम्हाला दिसेल की जे तथाकथित प्रादेशिक पक्ष आपण म्हणतो त्यांची वाढ कशी झाली, कारण त्या वेळेला त्या राज्यात काँग्रेसचं राज्य होतं. तर त्या काँग्रेसच्या राज्याला हरवायचं तर त्या प्रादेशिक पक्षाला काँग्रेस विरोधी भूमिका घेणं भाग होतं. त्यामुळे प्रत्येक राज्यात काँग्रेस विरोधी भूमिका असलेले प्रादेशिक पक्ष आहेत, त्यांची कशी काय एकजूट होणार. त्यामुळे प्रादेशिक पक्षांची अशी काही एकजूट आहे असं काही नाही. प्रादेशिक पक्षांनी त्यांची भूमिका बदलली असंही मला वाटत नाही. त्यांचा अजूनही जरी सत्तेत भाजप आहे म्हणून त्यांचा शत्रू भाजप असला तरी अंतर्गत राजकारणात काँग्रेस हाच त्यांचा मुख्य शत्रू आहे. आपण महाराष्ट्रात जर का बघितलं तर शरद पवार मोठं नाव आहे आणि महाविकास आघाडीच्या स्थापनेमध्ये शरद पवार एक महत्त्वाचा फोर्स होता. शरद पवारांच्या डोक्यातली महाविकास आघाडीची कल्पना होती असं म्हणलं जातं. शरद पवारांनी शिवसेना आणि काँग्रेसला एका टेबलावरती आणलं आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा जन्म झाला असं म्हणायला हरकत नसावी. आता शरद पवारांचा कुठेतरी भाजप धार्जिणेपणा समोर येतोय किंवा त्यांच्यावर तशी टीका होतीये, किंवा मग शरद पवार हे फारसे सध्या ॲक्टिव्ह दिसत नाही आहेत आणि शरद पवारांचं ॲक्टिव्ह नसल्यामुळे महाविकास आघाडी खिळखिळी होतीये का? 1995 ज्या वेळेला शिवसेना भाजपचं सरकार आलं आणि मनोज जोशी मुख्यमंत्री झाले त्यावेळची परिस्थिती जर तुम्हाला आठवत असेल तर 129 आणि 131 अशा जागा काहीतरी होत्या. कोणाला मेजॉरिटी नव्हती. मनोज जोशींना जे सामर्थ्य मिळालं ते इंडिपेंडंट लोकांकडे मिळालं, त्यांनी सरकार स्थापन केलं. ते इंडिपेंडंट कोण होते? ते सगळे इंडिपेंडंट शरद पवारांचे सहकारी होते. म्हणजे शरद पवारांचं सहकार मनोज जोशींना नसतं तर मनोज जोशी मुख्यमंत्री होऊ शकत नव्हते. ते सोडून द्या. 2014 ज्यावेळेला फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यावेळेला शरद पवारांच्या लोकांनी बायकॉट टाकला आणि ते जर मतदान झालं असतं आणि ते आघाडीनुसार झालं असतं तर फडणवीस सुद्धा मुख्यमंत्री झाले नसते. त्यावेळेस सुद्धा शरद पवारांच्या पक्षांनी बाहेरून पाठिंबा दिला. त्यावेळी त्यांनी आवाज काय केला, सांगितलं काय की नाही तर शिवसेना डोईजड झाली असती वगैरे वगैरे. पण ते सगळं नंतरचं तत्वज्ञान आहे. मुख्यतः त्यांनी फडणवीसला यायला मदत केलेली आहे, मनोज जोशींना यायला मदत केलेली आहे. एवढंच काय, थोडंसं पुढे जाऊन मी असं म्हणेन की 1999 आणि 98 दोनदा निवडणुका झाल्या. 98ला काँग्रेसला महाराष्ट्रात जवळजवळ 40 जागा मिळाल्या, 40 का 42 लोकसभेच्या, आणि एकदम 99 त्या 16 कशा झाल्या. कारण 99 जूनमध्ये शरद पवारांचा पक्ष फुटला आणि तो काँग्रेसच्या विरोधात गेला. आता तो जर विरोधात गेला सोनिया गांधी या मुद्द्यावरती तर मग त्यांनी त्याच्यावर सरकारमध्ये पण येता कामा नये, पण ते सरकारमध्ये मात्र आले. त्यामुळे शरद पवारांच्या भूमिका हा काही एक स्टेबल भाग नाही आहे महाराष्ट्राच्या राजकारणातला. त्यांच्या भूमिका सतत बदलणाऱ्या असतात. त्यांच्यामधली राजकीय शक्ती, राजकीय जाण, राजकीय आकलन, त्यांचा एकूण राजकारणातला वावर आणि त्यांचे संबंध महाराष्ट्रावर असलेले कॉन्टॅक्ट्स ह्याच्यामुळे त्यांची ताकद खूप आहे. ते समर्थ पुढारी आहेत. त्यांच्या एवढा समर्थ पुढारी महाराष्ट्रात सोडा देशात सुद्धा नाही आहे. त्यांना किती जागा मिळतात ह्याच्यावरती त्यांचं सामर्थ्य अवलंबून नाही आहे. शरद पवारांचं सामर्थ्य इज रिकग्नाइज्ड इव्हन इन दिल्ली. फक्त ते आत्ता आपण ज्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलतोय त्या कॉन्टेक्स्टमध्ये शरद पवारांनी त्यांची भूमिका पण बेसिक भूमिका बदललेली नाही. त्यांची बेसिक भूमिका नाही तर मग ते काँग्रेसमध्ये काय येत नाहीत. ते काँग्रेसबरोबर एकजूट करतात पण काँग्रेसबरोबर एकत्र येत नाहीत, पक्षात येत नाहीत. याचं कारण त्यांना माहिती आहे त्यांना वेगळं राहिलं तर जे स्थान आहे ते पक्षात येऊन स्थान मिळणार नाही. आणि मला वाटतं की ते त्यांच्या दृष्टिकोनातनं बरोबर आहे. मला नाही वाटतं शरद पवारांचा पक्ष मर्ज होईल, विलीन होईल वगैरे, काही मला पटलेलं नाही, खरंही पटलेलं नाही. तसंच उद्धव परत एकनाथ शिंदेबरोबर जाईल हेही मला पटलेलं नाही आहे. आणि भाजप पूर्णपणे नैसर्गिक युती म्हणून शिंदेंना पूर्ण सन्मानाने वागवेल हेही मला पटलेलं नाही आहे. आणि अजित पवार अगदी जरी नागपूरला जाऊन त्यांनी नमस्ते सदा वत्सल केलं नसलं तरी ज्या पद्धतीने ते लाचारी करतायत भाजपची, त्याच्यावर त्यांना सुद्धा एकमेव फॅक्टर पॉवर हा आहे, सत्ता. एकमेव सत्ता आहे आणि त्याला जोड म्हणून आहे पैसे. आता लाडकी बहीण योजना आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष कॅश पैशाचा वाटप विधानसभा निवडणुकीच्या वेळी जो झाला आहे ते कारण आहे महत्त्वाचं पक्ष निवडून येण्याचं, अपार्ट फ्रॉम इलेक्शन मॅनिप्युलेशन बाय इलेक्शन कमिशन. पण मुख्य महिलांमध्ये झालेला प्रचार, लोकांमध्ये झालेला प्रचार,
त्याच्याबद्दल असलेली दहशत कोकणात जाऊन तुम्ही पहा, विचारा लोकांना कशा प्रकारची दहशत कोकणात सुद्धा होती. त्यात मी जास्त जाऊ इच्छित नाही, परंतु पैसे अधिकृतपणे आलेले लाडकी बहीण योजनेतनं, इतरही काही योजना होत्या, आणि अनधिकृतपणे वाटलेले, हे त्या विजयाचं मुख्य कारण होतं. आणि म्हणून नंतर लगेच निवडून आल्याबरोबर मग आता लाभार्थ्यांना पैसे द्यायचे का, लाभार्थ्यांना द्यायचे, ही चर्चा काय सुरू व्हायचं कारण आहे? तुम्ही ज्यांना वाटले त्यांना वाटा. त्यावेळेला ते वाटण्याचं कारण मतं पाहिजे होती. मग आता प्रश्न तर येण्याचं कारणच नाही. नाही, पण सर मग यांनी असा एक प्रश्न मला विचारायचा असा आहे की जेव्हा जेव्हा आघाड्यांचं, युत्यांचं किंवा घटक पक्षांचं राजकारण असतं तेव्हा त्यांच्यामध्ये एक समन्वयक असतात, ते पक्षाकडनं नेमले जातात. म्हणजे काँग्रेस आणि कम्युनिस्टांचं जेव्हा सरकार होतं देशामध्ये मनमोहन सिंगांच्या काळात, तर सुरजेवाला समन्वयाचं काम करत होते. जेव्हा शिवसेना आणि भाजपचं किंवा अटल बिहारी वाजपेयींचं जेव्हा 13 पक्षांबरोबरचं सरकार होतं, आघाडीचं सरकार देशामध्ये, तेव्हा प्रमोद महाजन त्या समन्वयकाचं काम करते, कोऑर्डिनेटरचं. महाविकास आघाडीमध्ये समन्वयक नाही आहेत, त्यामुळे ही सगळी त्यांची जी दुर्दशा होती. नाही, त्याच्यामुळे नाही दुर्दशा होत आहे, समन्वयच होऊ शकत नाही ना. समन्वय केव्हा होईल? ज्यावेळी त्या पक्षामध्ये काहीतरी बेसिक एकजूट आहे. ती बेसिक एकजूट नाही आहे महाविकास आघाडीत. आत्ता ती केवळ आपल्याला महायुतीच्या सरकारला हलवायचं आहे एवढ्यावरती आधारलेली एकजूट आहे. नाही तर वडेट्टीवार आणि पटोले आणि बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये काय एकमत होणार? एकमत शक्यच नाही. म्हणजे ते काही विरोधी पक्षात जातील, भाजपमध्ये जातील असं नाही, पण त्यांच्यामध्ये अशा प्रकारची एकजूट, घट्ट एकजूट होणार नाही की ज्याच्यामुळे सर्व प्रश्नांवर त्यांचं मत, विशेषतः समन्वयक नेमण्याबद्दल सुद्धा एक होईल असं वाटत नाही मला. मला या अनुषंगाने एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे की इंदिरा गांधी जेव्हा सत्तेबाहेर होत्या तेव्हा बिहारमध्ये एक घटना घडली होती आणि इंदिरा गांधी त्या बेलचीची घटना, वेलचीची घटना, आणि त्या म्हणजे त्या घटनास्थळी जायला इंदिरा गांधींनी हत्तीवरनं प्रवास केला होता. आणि तेव्हा ते खूप सगळं प्रकरण गाजलं होतं. ते हत्तीवरनं प्रवास केला तर म्हणजे काय माहिती आहे का? मला माहिती आहे ते सगळं, ते ऑर्गनाईज कोणी केलं तेही माहिती आहे. तो जो प्रदेश होता म्हणजे लहान, तो एक साधारणपणे 3-1 किलोमीटरचा प्रदेश असेल. तुम्ही एका पॉईंटपर्यंत प्लेननी मग बसनी किंवा कारनी येऊ शकता. त्याच्या पुढचा येतो सगळी दलदल होती, आणि त्या दलदलीतनं तुम्हाला जायचं असेल तर त्या काळात तिथे एकच वाहन होतं, ते म्हणजे हत्ती, आणि त्याच्यावर तो माहूत होता. मग इंदिरा गांधींना त्या हत्तीवरती बसायला लागलं. त्याला विचारलं त्यांनी की तरी पण जायचं आहे का? ते म्हणले हो जायचं. मग त्या माहूताने तिकडे बसवलं आणि मग त्या गेल्या. हा तो भाग आहे, किस्सा आहे. मला याच्यातनं विचारायचं का, या घटनेतनं, की एनकॅश करणं म्हणतो आपण एखादी गोष्ट, तेव्हा इंदिरा गांधी सत्तेत नव्हत्या आणि ही गोष्ट तेव्हाच्या माध्यमांमध्ये गाजली, आणि मग इंदिरा गांधी कशा गेल्या, त्यांची संवेदनशीलता, ह्याच्यावर सगळ्या मुद्द्यातनं पुढे नंतर इंदिरा गांधींनी तो मुद्दा एनकॅश केला. मला हा प्रश्न का विचारतोय मी, हा मुद्दा का सांगतोय, कारण की महाराष्ट्रामध्ये आत्ता संतोष देशमुख यांची हत्या घडलेली आहे. गंभीर प्रकरण आहे ते. म्हणजे सामाजिक परिप्रेक्षात जर का ते घटना बघितली तर एका युवा सरपंचाची भर दिवसाढवळ्या हत्या होते, राजकीय त्याला आश्रय असतो, त्यातनं बरीच प्रकरणं समोर येत आहेत. हा एक मुद्दा आहे. दुसरा, परभणीमध्ये एका दलित तरुणाची पोलीस कोठडीमध्ये हत्या होते. पोलीस कोठडीत होणारी जी एक प्रकारे मृत्यू असतो तो सरकारवर त्याचं जबाबदारी येते, सूर्यवंशी सूर्यवंशींची. त्यामुळे या 2 घटना घडत असताना कमी कुठं दिसतीये तर महाविकास आघाडी एकत्रितपणे हा मुद्दा लावून धरण्याऐवजी किंवा याच्यावर आक्रमक भूमिका घेण्याऐवजी त्यांच्यात खूप गोंधळाचं वातावरण दिसतंय. तर मग ही महाविकास आघाडी इतके महत्त्वाचे मुद्दे राज्यात असताना, याच्याशिवाय सुद्धा अनेक मुद्दे आहेत, पण इतके महत्त्वाचे मुद्दे राज्यात असताना विरोधी पक्ष म्हणून महाविकास आघाडी कमी पडतीये का? पडतेच आहे ना कमी, अगदी उघडच कमी पडत आहे. तर उदाहरणार्थ ह्या प्रकरणामध्ये संतोष देशमुखचे असेल किंवा यांनी जात आणता कामा नये ना. महाराष्ट्राचा गव्हर्नन्स टुवर्ड्स क्राईम अँड टुवर्ड्स सोशल ऑर्गनायझेशन हा जो आहे हा टीकेचा विषय असला पाहिजे. संतोष देशमुख हा मराठा होता आणि मारेकरी वंजारी होते हा मुद्दा नाही आहे, पण तेच मुख्य झाल्यामुळे तिथल्या काँग्रेसात धनंजय मुंडेंच्याबद्दल शरद पवार एवढे मुत्सद्दीत पण त्यांनी कोणी भूमिका घेतली, किंवा भाजप एवढी मुत्सद्दी स्वतःला समजतात फडणवीस, त्यांनी कुठे धसबद्दल भूमिका घेतली? त्यांनी कोणती, कारण तो तिकडचा प्रदेश पण भाजपचाच आहे, पंकजा मुंडे भाजपच्याच आहेत, धनंजय मुंडे त्यांच्याच अलायन्समध्ये आहेत. त्यामुळे फडणवीसांनी भूमिका घेतलेली नाही, शिंदे तर पूर्ण गप्पच आहेत, आणि शरद पवारांनी भूमिका घेतली नाही, कारण त्यांनाही जातीची समीकरणं पण सांभाळायची आहेत. जर जातीची समीकरणं सांभाळत बसलं तर मग उद्या ते धर्माची समीकरणं सांभाळतील, आणि मग पक्षाला मुख्य विचारसरणी आणि भूमिका लागते ती खऱ्या अर्थाने जात आणि धर्म याच्या पलीकडे असली पाहिजे. ती आत्ता कोणी घेताना दिसत नाही आहे.
आणि त्यामुळे कोणालाच त्यातला तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. त्यामुळे विरोधी पक्ष हे इश्यू आणूच शकत नाही फ्रंटवरती, ही फॅक्ट आहे. नाही पण मग पुढचा प्रश्न येतो की महाविकास आघाडीची इच्छाशक्ती नाही आता की फक्त सत्तेसाठी एकत्र यायचं आणि सत्ता गेली की मग एक प्रकारचं डिझॉल्व्ह होऊन जायचं किंवा मग निष्क्रिय राहायचं, हे कुठेतरी महाविकास आघाडीची मानसिकता आहे का? इच्छाशक्ती नाही आहे हे तर दिसतच आहे, त्याच्यासाठी काही मी काही सांगायची गरज नाही. पण ती इच्छाशक्ती कशासाठी असते, इच्छा कसली असते आणि शक्ती कसली असते. इच्छा सत्य देण्याची आहे ना, मग त्यासाठी तुम्हाला ती शक्ती उभी करायला पाहिजे. पण ती शक्ती जर उभी करायची असेल तर तुमच्या इच्छेच्या पाठीमागचं धोरण काय ठरवायला लागतं, ते त्यांचं ठरलेलंच नाही आहे. त्यामुळे शक्ती पाहिजे, इच्छाही आहे, परंतु प्रत्यक्षात त्याच्यासाठी लागणारं जे काम आहे संघटना बांधणीचं काम, काँग्रेसचं संघटना बांधणीचं काम कुठे आहे? ते सगळे म्हणतात RSSची संघटना आहे, खरं आहे, RSSने बूथ मॅनेजमेंट केले, खरं आहे. मग तुम्ही का नाही केली? काँग्रेसची बूथ मॅनेजमेंट काही ठिकाणी चांगली होती, बहुतेक ठिकाणी अतिशय वीक होती. हे कारण आहे निवडणुकीत हरण्याचं. EVM हे एकमेव कारण नाही आहे, EVM पण आहे कारण. पण EVM मॅनेजमेंट करून सत्तेत आले नाहीत ते. जरी EVM नसती, EVMचा इश्यू नसता, तरी मला वाटतं महायुतीला माझ्या अंदाजाप्रमाणे त्यावेळेला 160 जागा मिळणार होते. माझा तर्क 160 जागांच्या आसपास होता आणि महाविकास आघाडीला 130 ते 140 हा माझा अंदाज होता. त्यांनी मॅनिप्युलेशन करून ते सगळं वाढवलं. पण त्याच्या पलीकडे प्रत्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने एक संघटना उभी करायची संधी लोकसभेच्या निकालानंतर काँग्रेसला होती. ती काँग्रेसने ज्या पद्धतीने करायला पाहिजे, निर्णय तरुण लोकांना एकत्र आणलं पाहिजे, निर्णय क्षेत्रातल्या लोकांना एकत्र आणलं पाहिजे, ट्रेड युनियन्सच्या लोकांना आणलं पाहिजे, शेतकऱ्यांच्या पुढ्यांना, हे कुठे काय झालं आहे? झालेलंच नाही आहे. त्याच्यामुळे संघटना जर नसेल तर केवळ विचारसरणी आहे म्हणून जिंकता येणार नाही. संघटनाही पाहिजे, विचारसरणी पाहिजे, तरच तुम्हाला करता येईल. ते काँग्रेसने केलेलं नाही. एक थोडा वेगळा प्रश्न मी विचारू इच्छितो सर, की महाराष्ट्रात जेव्हा आपण राजकीय पक्षांची रचना किंवा महाराष्ट्रातली पॉलिटिकल स्पेस ह्याच्याबद्दल जेव्हा बोलतो, तेव्हा महाराष्ट्रामध्ये 6 पक्ष आपल्याला दिसून येतात. एक भाजप, एक काँग्रेस, 2 शिवसेना आणि 2 राष्ट्रवादी काँग्रेस. मनसे, वंचित हे थोडेफार छोटे मोठे पक्ष आहेत. पण महाराष्ट्राच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये ही 6 पक्षांसाठी पुरेशी इतकी पॉलिटिकल स्पेस महाराष्ट्रात आहे का आत्ता, की हे सगळे पक्ष तग धरू शकतील किंवा भविष्यात जाऊन पुढं तरू शकतील, मतदान मिळवू शकतील, आमदार त्यांचे निवडून येतील, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या पक्षांना यश मिळेल असं? या सगळ्यांना सांभाळू शकेल, म्हणजे जिवंत ठेवू शकेल आणि वाढवू शकेल अशी पॉलिटिकल स्पेस आता महाराष्ट्रात नाही आहे. कारण हा संपूर्ण, ज्याला फ्रॅक्चर्ड स्टेट म्हणतात, तर महाराष्ट्र इज अ फ्रॅक्चर्ड स्टेट. तो जातींनी, प्रदेशांनी आणि नेतेबाजींनी पूर्णपणे विस्कटलेला आहे. महाराष्ट्र राजकीयदृष्ट्या विस्कटलेला आहे. असा महाराष्ट्र नव्हता. मी ज्यावेळी रिपोर्टिंगमध्ये आलो तेव्हा यशवंतराव चव्हाण होते. त्यावेळी वसंतराव नाईकांच्या लोकांच्या लक्षात येत नाही. वसंतराव नाईक 1962 नंतर 63ला मुख्यमंत्री झाले, ते 1974 पर्यंत होते. म्हणजे 67च्या निवडणुकीला पण तेच आले, त्याच्यानंतर 71-72च्या निवडणुकांनंतर तेच होते, 74 पर्यंत होते. तेव्हा 11-11.5 अंतर्गत तणाव नव्हते का? भरपूर होते. वसंतराव नाईकांसुद्धा होते. पण एकूण पक्षाची संघटना आणि पक्षाचा विचार, सुरुवातीच्या पट्ट्यात नेहरू जिवंत होते, नंतर यशवंतराव चव्हाणांच्याकडे एक लक्ष होतं, सगळं महाराष्ट्र त्यांच्या नेतृत्व पाळत होता. आता महाराष्ट्राचा नेता कोण? शरद पवार. यशवंतराव चव्हाण जसे महाराष्ट्राचे नेते होते तसे नाही आहेत शरद पवार आत्ता. मधल्या काळात काही एका भागात बाळ ठाकरे होते, ते बाळासाहेब ठाकरे, पण तसं ते सुद्धा नाही आहे आता. महाराष्ट्राचा आता उदाहरण तुम्हाला दिल्लीमध्ये नेहमी प्रश्न पडायचा, बंगालमध्ये ममता आहे, तामिळनाडूमध्ये स्टॅलिन आहे, बिहारमध्ये नितीश कुमार आहे, आंध्रमध्ये चंद्राबाबू आहे किंवा ते जगनमोहन आहे. महाराष्ट्राचा असा एक व्हॉइस कोणाचा, एक चेहरा कोणाचा, मला काहीच सांगता येत नव्हतं. काही प्रमाणात पूर्ण नाही. विलासराव देशमुख होते त्यावर थोडासा होता. विलासराव देशमुख गेल्यावर तेही केलं, पण ते सुद्धा पूर्ण नव्हतं. नक्कीच खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मग हाच मुद्दा जोडला जातो तो पॉलिटिकल स्टॅबिलिटीशी. तर तुम्ही म्हणता की महाराष्ट्र फ्रॅक्चर स्टेट आहे. तर आता आपण परत येऊ की विधानसभेच्या आकडेवारीमध्ये. तर विधानसभेच्या आकडेवारीनुसार राज्यशास्त्राची काही डेफिनेशन असते की स्थिर सरकार आत्ता आहे, क्लिअर मॅन्डेट. आणि मग ही राजकीय स्थिरता आहे जी 2019 ते 2024 नव्हती. कधीही काही होईल हे सर्वसामान्य लोकांना वाटायचं की कोण कोणाबरोबर जाईल सांगता येत नाही. अजित पवार कधी गेलेत
एकनाथ शिंदे कधी गेलेत, कधी उद्धव ठाकरे फडणवीसांना भेटतायत. तर आता जी काही पॉलिटिकल स्टॅबिलिटी 2024मध्ये विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्राला मिळालेली आहे, तर ती पुढची 5 वर्ष कायम राहील असं वाटतं. इलेक्टोरल स्टॅबिलिटी आहे, पॉलिटिकल स्टॅबिलिटी नाही आहे. इलेक्टोरल स्टॅबिलिटीमुळे असा हे तयार होतो, आपल्याला एक चित्र वाटतं की हे पॉलिटिकल स्टॅबिलिटी, तसं नाही आहे. इलेक्टोरल स्टॅबिलिटी मग मोदींना का नाही मिळाल्या 240पेक्षा जास्त जागा? इलेक्ट्रॉल स्टॅबिलिटी हॅज नथिंग टू डू विथ पॉलिटिकल स्टॅबिलिटी. ज्यावेळेला ॲक्यूट इलेक्ट्रॉल स्टॅबिलिटी होती इंदिरा गांधींना, त्यावेळेला त्यांचा पक्ष फुटलाय. ज्यावेळेला ॲक्यूट इलेक्ट्रॉल स्टॅबिलिटी जनता पक्षाला होती, 2/3पेक्षा जास्त, जवळजवळ 3/4 जागा लोकसभेत होत्या, पॉलिटिकल स्टॅबिलिटी नव्हती. इलेक्ट्रॉल स्टॅबिलिटी इज नॉट नेसेसरली अ पॉलिटिकल स्टॅबिलिटी. वी आर टॉकिंग ऑफ पॉलिटिकल स्टॅबिलिटी विच इवन टुडे इज नॉट देअर महाराष्ट्रात सुद्धा. नक्कीच सर, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि महाविकास आघाडीचं सध्या काय सुरू आहे महाराष्ट्रात, त्याच्यावर तुम्ही जी काय माहिती दिली ती नक्कीच आमच्या प्रेक्षकांना आवडेल आणि त्यांची काय मतं असतील. आणि महाविकास आघाडीच्या लोकांना आवडणार नाही, पण नाही जे सर मला एक गोष्ट सांगायची होती, मी सुरुवातीला सांगणार होतो, पण की मी आज तुमच्याशी पत्रकार म्हणून बोलायला आलो आहे. आपल्या प्रेक्षकांना माहिती असेल की कुमार केतकर सर राज्यसभेचे खासदार होते काँग्रेसकडनं आणि ते आता नुकतेच ते पद त्यांनी सोडलेलं आहे, निवृत्त झालेले आहेत ते त्यातनं. आणि त्यामुळे आजची जी मुलाखत होती ती त्यांची खासदार म्हणून नव्हती तर पत्रकार म्हणून होती. आणि त्यामुळे त्यांनी जी काय एक प्रकारे कानपिचक्या दिल्या आहेत, कान टोचलेले आहेत महाविकास आघाडीचे, त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय वाटतं हे त्यांनी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावं, त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवाव्यात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे द पॉलिटिक्स हे चॅनल सबस्क्राईब करावं. आजच्या या कार्यक्रमासाठी सर तुम्ही तुमचा वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल.